गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण ब्रेनचा राहिलेला पार्ट कंप्लीट करणार आहोत. हे पहा, आतापर्यंत आपण ब्रेन मधला ऑल फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि डायन्सेफेलॉन हे 3 पार्ट शिकलो. पण त्या अगोदर मी तुमच्या माहितीसाठी एकदा पुन्हा थोडंसं या ब्रेनच्या पार्टचं वेगवेगळे किंवा ब्रेनला आपण कशा पद्धतीने डिवाइड करतो हे सांगतो. ब्रेनमध्ये फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन असे 3 पार्ट्स असतात. बरोबर आहे का? आता ह्याच्यातला जो फोर ब्रेन आहे त्याचे 3 भाग, एक ऑल फॅक्टरी लोब, दुसरा सेरेब्रम आणि डायन्सेफेलॉन आपण ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. ह्याच्यानंतर दुसरा पार्ट राहतो मिड ब्रेन. याच्यामध्ये मात्र कॉर्पोरा क्वाड्राजेमिना आणि सेरेब्रल पेडुंकल किंवा त्याला क्रुरा सेरेब्री असं म्हटलं जातं, हे पार्ट राहतात. हे आपल्याला आज शिकायचे. त्याच्यानंतर तिसरा पार्ट आहे हाइंड ब्रेन. त्याचे 2 पार्ट आपण करतो, मेटेनसेफेलॉन, मायलेनसेफेलॉन. मेटेनसेफेलॉन मध्ये पुन्हा सेरेबेलम पॉन्स व्हॅरोली आणि मायलेनसेफेलॉन मध्ये मेडुला ऑब्लॉंगेटा. म्हणजे हाइंड ब्रेन मध्ये टोटल 3 पार्ट्स आहेत, सेरेबेलम, पॉन्स व्हॅरोली आणि मेडुला ऑब्लॉंगेटा. बरोबर आहे का? हे डिस्ट्रीब्युशन ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे. एका डायग्रामच्या मदतीनं जर आपण जनरली असं केलं तर या पद्धतीनं 3 पार्ट आपल्याला डिवाइड करता येतील. हा वरती जो ऑरेंज कलर मध्ये दाखवलेला आहे तो फोर ब्रेन आहे. मग ह्याच्यामध्ये सगळे पार्ट येतील. हा सेरेब्रम असेल, ह्याच्या आतमध्ये लपलेला डायन्सेफेलॉन असेल. साधारणतः या ठिकाणी ग्रीन पोर्शन जो दिसतो आहे त्या भागामध्ये कुठेतरी मिड ब्रेनचे पार्ट असतील 2, एक कॉर्पोरा क्वाड्राजेमिना आणि दुसरा क्रुरा सेरेब्री. आणि खाली जो पिंक कलरचा पोर्शन दिसतोय, या पिंक कलरच्या पोर्शन मध्ये हाइंड ब्रेन असेल, त्यातला एक सेरेबेलम, हा पॉन्स व्हॅरोली आणि या ठिकाणी मेडुला ऑब्लॉंगेटा. ब्रेनच्या अनेक वेगवेगळ्या डायग्राम, वेगवेगळे फोटोग्राफ्स मी ह्याच्यासाठी तुमच्या समोर आणतोय की एखादी डायग्राम पाहिल्याबरोबर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की हा कुठला पार्ट आहे, हा काय आहे नेमका, या गोष्टी आपल्याला पटकन स्ट्राईक व्हायला पाहिजेत. इथं कुठेतरी इथून अशा पद्धतीने इथं पिट्युटरी ग्लँड पण दिसतेय. ठीक आहे. आता त्याच्या पुढच्या भागाकडे जाऊया आपण. ऑलरेडी फोरब्रेन शिकवला. फोरब्रेन मध्ये सेरेब्रम, डायन्सेफेलॉन आणि ऑल्फॅक्टरी लोब्स तिन्ही झालेले आहेत. त्यामुळे मी त्याच्यावरती आता डिस्कस करत नाही. मागं आपण 2 लेक्चर्स ब्रेन वरती घेतलेली आहेत, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत. आता मी आजच्या लेक्चरला डायरेक्ट स्टार्ट करणार आहे विथ मिड ब्रेन. बरोबर आहे का? ऍक्च्युअली हा जो मिड ब्रेन असतो तो कुठं असतो रे? तर फोरब्रेनचा तिसरा पार्ट म्हणजे डायन्सेफेलॉन ह्याच्या खालच्या भागामध्ये. म्हणजे इथं कुठेतरी समजा डायन्सेफेलॉन असेल तर या डायन्सेफेलॉनच्या खाली, आणि हाइंड ब्रेनचा पॉन्स व्हॅरोली नावाचा जो पार्ट आहे या पॉन्सच्या वर. आणि त्यामुळे आपण म्हणतो द मिड ब्रेन इट इज लोकेटेड बिटवीन डायन्सेफेलॉन अँड पॉन्स व्हॅरोली. सी, डायन्सेफेलॉन इज द पार्ट ऑफ फोरब्रेन. फोरब्रेनचा पार्ट आहे त्याच्या खालच्या भागामध्ये. तर पॉन्स व्हॅरोली हा जो पार्ट आहे इट इज द पार्ट ऑफ हाइंड ब्रेन. हा हाइंड ब्रेनचा पार्ट आहे. ह्याच्या वरती म्हणजे फोरब्रेनच्या खाली आणि हाइंड ब्रेनच्या वर, म्हणजे दोघांच्या मध्ये आपल्याला हा मिड ब्रेन पाहायला मिळतो. ऍक्च्युअली या मिड ब्रेनचे 2 पार्ट आपण करतो. मिड ब्रेन मध्ये 2 गोष्टी आहेत असं सांगतो. त्यापैकी एक असतो सेरेब्रल पेडुंकल आणि एक असतो कॉर्पोरा क्वाड्राजेमिना. पण त्याच्या अगोदर आणखीन एक मुद्दा. मागे मी तुम्हाला व्हेंट्रिकल्स बद्दल सांगितलं होतं. वरती जो फोरब्रेन आहे या फोरब्रेनच्या सेरेब्रम मध्ये 2 व्हेंट्रिकल्स आहेत. आपण काढली होती ही लॅटरल व्हेंट्रिकल्स. मागच्या लेक्चर मध्ये आपण या व्हेंट्रिकल्स बद्दल डिस्कस केलं होतं. हे दोन्हीही व्हेंट्रिकल एका ओपनिंगच्या मदतीनं तिसऱ्या व्हेंट्रिकल मध्ये ओपन होतात. तिसरं व्हेंट्रिकल कुठं आहे रे? डायन्सेफेलॉन मध्ये, म्हणजे फोरब्रेन मध्येच. ह्याचा अर्थ असा की फोरब्रेन मध्ये टोटल 3 व्हेंट्रिकल आहेत. 2 आहेत सेरेब्रम मध्ये, एक आहे डायन्सेफेलॉन मध्ये. बरोबर आहे? आणि चौथं व्हेंट्रिकल हे हाइंड ब्रेन मध्ये आहे, लांब खाली आहे हे. बरोबर? म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये आहे. आता तिसऱ्या व्हेंट्रिकल मधून एक कॅनाल आली, तिचं नाव मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं, आणि ही कॅनाल चौथ्या व्हेंट्रिकल मध्ये ओपन होते. आणि मध्ये मात्र कोण असतो तर हाइंड ब्रेन आणि फोरब्रेनच्या मध्ये मिड ब्रेन आहे. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की इट कन्सिस्ट ऑफ सेरेब्रल ॲक्विडक्ट और आयटर. इट इज द नॅरो कॅनाल that connect third ventricle in diencephalon with fourth ventricle in medulla oblongata. हे लक्षात असू द्या. ह्या दोघांना जोडणारी एक नॅरो ट्यूब मिड ब्रेनच्या वॉल मधून पास होते. आणि त्यामुळे आपण असं म्हणतो की इट कंटेन्स द सेरेब्रल ॲक्वेडक्ट और आयटर. त्याला आपण डक्ट ऑफ सिल्व्हियस असं पण नाव दिलेलं आहे. पहा,
दॅट कनेक्ट थर्ड अँड फोर्थ वेंट्रिकल्स, यांना जोडणारी ही ॲक्वेडक्ट ह्याच्यातून पास होते. बरोबर आहे का? आता ऍक्च्युअल मिडब्रेनचे दोन पार्ट कुठले? ऍक्च्युअल मिडब्रेन मध्ये हे दोन पार्ट असतात. त्यापैकी एक पार्ट आहे त्याला आपण कॉर्पोरा क्वाड्राजेमिना असं म्हणणार, आणि दुसरा पार्ट आहे त्याला आपण क्रुरा सेरेब्री, किंवा या क्रुरा सेरेब्रीलाच आपण सेरेब्रल पेडंकल असं म्हणतो. सेरेब्रल पेडंकल. बरोबर आहे. या दोन पार्ट पासून आपला मिड ब्रेन तयार झाला. छोटासाच पार्ट आहे. त्यासाठी अनेक डायग्राम मी तुम्हाला दाखवणार आहे, त्याच्यातून तुमच्या पार्ट हा लक्षात येईल. सी, आता या ठिकाणी तुम्हाला मिड ब्रेन दिसतोय, परंतु खूप सारं पार्ट दिसत असल्यामुळं कदाचित थोडंसं कन्फ्युजन होणार आहे. मी आता या ठिकाणी क्लिअर करतो. बघा, मी काय केलेलं आहे किंवा ह्या डायग्राम मध्ये काय केलेलं आहे ते थोडक्यात सांगतो. या डायग्राम मधून हा सेरेब्रम काढून टाकलाय. आता मी रेड कलर मध्ये थोडासा या ठिकाणी हा सेरेब्रम काढला, याच्या भोवती हा सेरेब्रम काढून घेतला. सी, इथं आणखीन मोठा करतो. सी, एक मिनिट, मी पुन्हा नव्यानं काढतो. म्हणजे इथून आपण आता काय केलेलं आहे, हा सेरेब्रम असाच कव्हर करतो. सेरेब्रम खूप साऱ्या पार्ट्सना कव्हर करतो, आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. हा आहे. आणि आपण आता काय केलं तर हा सेरेब्रम रिमूव्ह केला, वरतून सेरेब्रम काढून टाकला. तर काढून टाकल्यानंतर काय काय दिसतंय, तर बघा इथं हा जो बाहेरचा सेरेब्रम आहे तो सेरेब्रम तेवढा आपण रिमूव्ह केला. सेरेब्रम रिमूव्ह केल्यानंतर आता हा पर्पल कलर मध्ये जो पार्ट वरती दिसतोय, दिस इज द थॅलॅमस असं नाव दिलंय, म्हणजे हा डायनसेफॅलॉन आहे. बरोबर आहे का? आणि या डायनसेफॅलॉनच्या खाली जो ग्रीन कलरचा पोर्शन दिसतोय, मी त्याला मार्क करतो, फक्त एवढाच पोर्शन आहे, हा मिड ब्रेन आहे. बरोबर आहे का? मग आता ह्या मिडब्रेनची ही बॅक साइड, म्हणजे या व्यक्तीच्या बॅक साइडनं जर तुम्ही पाहायला लागलात, इकडनं जर पाहायला लागलात इकडनं, तर ह्या दोन गोष्टी दिसतील. बरोबर आहे. आणि समोरून इकडनं जर पाहत असाल तर हा पार्ट दिसेल, आणि याच्यापासून हा मिडब्रेन तयार झालेला आहे. लक्षात घ्या, डायग्राम पहिल्यांदा समजून घेतली पाहिजे. मी पुन्हा इथे एकदा मार्किंग करतो, मिडब्रेन नेमका आहे कुठं. बघा, रेड कलर मध्ये तुमच्या लक्षात येईल, हा मिडब्रेन एवढा पोर्शन आहे. इथं मी मार्क केलेला हा जो पोर्शन आहे, दिस पोर्शन इज मिड ब्रेन. बरोबर आहे. या मिड ब्रेन मध्ये आता काय दिसतंय रे, तर अँटेरियर साइडला म्हणजे समोरच्या बाजूनं उभे जाणारे नर्व बँड दिसत आहेत, ते कट केल्यासारखे दिसत आहेत इथं. याला आपण क्रुरा सेरेब्री, बरोबर आहे, क्रस सेरेब्री ऑफ सेरेब्रल पेडुंकल, किंवा याला आपण आपल्या पुस्तकाप्रमाणे नाव देऊया, याला म्हणायचं क्रुरा सेरेब्री. बरोबर आहे. आणि मागच्या बाजूला असे उंचवटे दिसत आहेत, ते सुपेरियर कोलिक्युला आणि इन्फेरियर कोलिक्युला, म्हणजे यांना एकत्रित आपण नाव देतो कॉर्पोरा क्वाड्राजेमिना. बरोबर आहे. मी पुन्हा आणखीन, म्हणजे ह्या दोन पार्ट पासून हा ब्रेन तयार, मिड ब्रेन तयार झाला. पुढच्या एका डायग्राम मध्ये आणखीन तुम्ही पाहू शकता. सी, आता पुन्हा इथं हा थॅलॅमस असं लेबल आहे. बरोबर आहे. हा लॅटरल साइडनं एखाद्या व्यक्तीचा आपण ब्रेन पाहतो आहोत. त्यासाठी मी तुमच्या समोर या ठिकाणी पुन्हा एकदा हा सेरेब्रम मार्क करतो. सी, हा सेरेब्रम असेल, आपण थोडंसं याला इथं मार्क करून ठेवूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता मी जो कडेनं बॉर्डर केलेला सेरेब्रम आहे तो रिमूव्ह केला. मग ही वरच्या बाजूला जे दिसतं आहे तुम्हाला, इथं थॅलॅमस नाव दिलंय, म्हणजे हा डायनसेफॅलॉन आहे. बरोबर आहे. आता या डायनसेफॅलॉनच्या खाली इथं पर्पल कलर मध्ये उभे नर्व बँड दिसत आहेत पहा, आणि हे नर्व बँड आहेत, मी नाव दिलं क्रुरा सेरेब्री. पुढच्या बाजूनं अँटेरियर साइडनं. तर बॅक साइडनं जर तुम्ही पाहायला गेला तर चार उंचवटे दिसत आहेत. इथं वरती दोन दिसत आहेत, हे ह्यांचं नाव आहे सुपेरियर कोलिक्युलाय. बरोबर आहे. तर इथं खालचे दोन आहेत, दे आर कॉल्ड ॲज इन्फेरियर कोलिक्युलाय. आणि या वरचे दोन आणि खालचे दोन या चौघांना मिळून आपण नाव देतो कॉर्पोरा क्वाड्राजेमिना. एवढं सिंपल आहे. आलं लक्षात? आता काय करा, तुम्ही राईट साइडच्या फोटोकडे पहा. आता ह्या व्यक्तीला तुम्ही मागून पाहायला लागला, म्हणजे ह्या व्यक्तीनं आता तुमच्या विरुद्ध दिशेला तोंड केलेलं आहे. तुम्ही त्याचा ब्रेन मागून पाहता, पण पहिल्यांदा ब्रेन पाहत असताना त्याचा सेरेब्रम काढून टाकला. बरोबर आहे. म्हणजे
आता तुम्ही या दिशेनं पाहायला लागलात, आता हा राईट साईडच्या डायग्राम कडे बघा, पोस्टेरियर व्ह्यू. ह्याच्यातून तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा आता समोर इथं असणारे क्रुरा सेरेब्री, इथं नाव दिले पहा सेरेब्रल पेडुंकल, मी अगोदर मार्क करतो लाल शाईनं, हे कडेला थोडे दिसत आहेत, हे तर कारण हे बाकीचे लपलेत, ह्याच्या पुढून आहेत, ते पलीकडच्या बाजूने, बरोबर आहे. आणि इथं हे जे 4 राऊंड दिसतात त्यापैकी वरचे 2 राऊंड म्हणजे सुपेरियर कोलिक्युला आहे, आणि खालचे 2 बल्जिंग जे दिसत आहेत, दीज 2 बल्जिंग्स आर इन्फेरियर कोलिक्युला आहे. ह्या चौघांना मिळून नाव आहे कॉर्पोरा क्वाड्राजेमिना, आणि हे नर्व बँड्स जे आहेत ते क्रुरा सेरेब्री किंवा सेरेब्रल पेडुंकल, बरोबर आहे का. म्हणजे आता इथं ह्या व्यक्तीची लेफ्ट साइड तुम्ही पाहता सेरेब्रम काढून, आता त्याला तुम्ही पलीकडे तोंड करायला लावलं आणि बॅक साइडनं त्याचा ब्रेन पाहिला की उजव्या बाजूला कसं दिसतं ते आपल्याला कळेल, बरोबर आहे. या पद्धतीनं तुम्हाला मिड ब्रेन लक्षात येईल. या डायग्राम मध्ये पुन्हा आणखीन पहा, या डायग्राम मध्ये जर बघायला गेला तर मी थोडासा कलर चेंज करून घेतो. सी, हे उभे नर्व बँड्स आहेत, पांढऱ्या रंगाने आता मी मार्क केले, लॅटरल साइडनं तुम्हाला दिसत आहेत. हे असतील सेरेब्रल पेडुंकल किंवा क्रुरा सेरेब्री. आणि आता मग सुपेरियर कोलिक्युलाय कुठे आहेत रे, ही एक आणि ही दुसरी, झाल्या 2. आता खालच्या बाजूला ही एक आणि या ठिकाणी दुसरी, झाल्या 2 इन्फेरियर कोलिक्युलाय, बरोबर आहे का. या दोघांना मिळून एकत्रित आपण कॉर्पोरा क्वाड्राजेमिना असं नाव देणार, बरोबर. आता त्याच्या खाली पुन्हा हँडब्रेन असणार आहे, हँडब्रेन कडे आपण नंतर येऊया, पण पहिल्यांदा हे मिडब्रेनचे 2 पार्ट लक्षात घ्या. आता पहिल्या पार्ट बद्दल डिस्कशन करू. सी, पहिला जो पार्ट आहे त्याला आपण काय म्हणणार तर कॉर्पोरा क्वाड्राजेमिना. काय आहेत कॉर्पोरा क्वाड्राजेमिना? दीज आर 4 राउंडेड इलिव्हेशन्स, 4 राउंडेड इलिव्हेशन्स आहेत ऑन द डॉर्सल सरफेस ऑफ मिडब्रेन. मिडब्रेनच्या डॉर्सल सरफेस वरती या भागात असणारे 4 राउंडेड इलिव्हेशन्स, बरोबर आहे का. इथं तुमच्या लक्षात येत आहे, आपल्याला हे पाहायचंय त्यामुळे सेरेब्रम काढून टाकलाय. सेरेब्रम हा एवढा मोठा पार्ट आहे की तो जर असेल तर हे दिसतच नाहीत, कारण ह्यांना झाकून टाकले त्यांनी, त्यामुळे त्याला रिमूव्ह केल्याशिवाय बाकीचे पार्ट दिसत नाही, बरोबर. ह्या 4 इलिव्हेशन्स ना मिडब्रेनच्या डॉर्सल सरफेस वरती असतील, यांना आपण कॉर्पोरा क्वाड्राजेमिना म्हणायचं, बरोबर आहे का. त्यापैकी 2 सुपेरियर कोलिक्युलाय आर इन्व्हॉल्ड इन व्हिज्युअल रिफ्लेक्सेस. हे पहा, रिफ्लेक्स ऍक्शन म्हणजे काय रे, क्विक रिस्पॉन्स गिव्हन बाय बॉडी टू पर्टिक्युलर स्टिम्युलस. एखाद्या स्टिम्युलसला आपल्या बॉडीनं दिलेला क्विक रिस्पॉन्स, याला आपण काय म्हणूया, रिफ्लेक्स, व्हिज्युअल रिफ्लेक्स. जेव्हा एखाद्या किंवा तुमच्या डोळ्यातून डोळ्यामार्फत एखादा जेव्हा सिग्नल येतो आणि त्याला जेव्हा तुमची बॉडी क्विक रिस्पॉन्ड करते, दॅट इज कॉल्ड एज व्हिज्युअल रिफ्लेक्स. तुमच्या किंवा एखादा बॅट्समन आहे, तो बॅट्समन खेळतो आहे आणि बॉल बाउन्स झाला आणि डोक्यावर येतो, तो त्याला दिसल्याबरोबर विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड तो मान मूव्ह करतो, बरोबर आहे का. दॅट इज द व्हिज्युअल रिफ्लेक्स. आता खालचे जे 2 आहेत ना, दे आर कॉल्ड एज इन्फेरियर कोलिक्युलाय, त्यांना इन्फेरियर कोलिक्युलाय म्हणायचं, हे खालचे 2. अँड दे आर रिलेटेड विथ ऑडिटरी रिफ्लेक्सेस, बरोबर आहे का. दॅट ऑपरेट व्हेन इट इज नेसेसरी टू मूव्ह द हेड टू हिअर साऊंड मोर डिस्टिंक्टली. म्हणजे एखादा आवाज आपल्याला येत आहे, तुम्ही एका बाजूनं तोंड करून बसलेला आहात आणि दुसऱ्या कुठल्या तरी बाजूनं आवाज येतो आणि क्विकली त्या आवाजाच्या दिशेनं तुमची मान मूव्ह होते, बरोबर आहे का. म्हणजे का तर खूप व्यवस्थित डिस्टिंक्टली तो साऊंड हेअर करण्यासाठी, ऐकण्यासाठी तुमची मान जेव्हा मूव्ह होते, दॅट इज कॉल्ड एज अ ऑडिटरी रिफ्लेक्स. आणि हा रिफ्लेक्स रेग्युलेट करण्याचं काम या खालच्या 2 लोब्स करत असतात, त्यांना इन्फेरियर कोलिक्युलाय असं म्हणायचं. टोटल 4 लोब्स, आणि म्हणूनच आपण याला काय म्हणतो तर कॉर्पोरा क्वाड्राजेमिना असं नाव देतो. क्लिअर झालं इथपर्यंत. हा झाला मिडब्रेनचा एक पार्ट. मिडब्रेनचा दुसरा पार्ट आहे, त्याला आपण क्रुरा सेरेब्री किंवा सेरेब्रल पेडुंकल म्हणणार, बरोबर आहे का. या डायग्राम मध्ये पर्पल कलर मध्ये दाखवलेलं आहे, त्याला आम्ही आता लाल करतो, रेड पोर्शन करतो. सी, हा भाग, दिस पोर्शन इज कॉल्ड एज अ क्रुरा सेरेब्री और सेरेब्रल पेडुंकल. ऍक्च्युअली काय आहे, ऑन इट्स इन्फेरियर सरफेस, आतल्या सरफेस वरती, मिडब्रेनच्या आतमधल्या सरफेस वरती, इट कंटेन 2 थिक फायबरस ट्रॅक, उभे असे ट्रॅक्स आहेत, वन लेफ्ट साइड, वन फ्रॉम राईट साइड, अँड दीज आर कॉल्ड एज सेरेब्रल पेडुंकल्स और क्रुरा सेरेब्री. इकडच्या बाजूला तुम्हाला एकच दिसेल, एक त्या साइडनं असेल, बरोबर आहे का.
हे जे नर्व बँड्स आहेत, उभे नर्व बँड्स आहेत, दीज आर लॉन्जिट्युडिनल नर्व बँड. दीज ट्रॅक्ट्स ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग नर्व फायबर, खाली वर येणारे फायबर्स आहेत, बरोबर आहे का, फ्रॉम रेटिक्युलर ऍक्टिव्हेटिंग सिस्टीम अँड कनेक्ट सेरेब्रम विथ मिडब्रेन. सेरेब्रमला मिडब्रेनशी जोडतात, म्हणजे वर सेरेब्रम बरोबर जोडले, इव्हन ते खाली हाइडब्रेनच्या पार्टला पण जोडलेले असतात. असे हे दोन पार्ट, त्यांना आपण एकत्रितरित्या म्हणजे क्रुरा सेरेब्री आणि कॉर्पोरा क्वाड्राजेमिना यांना एकत्रित आपण मिडब्रेन असं कन्सिडर करतो. आणखीन एक मुद्दा, जर आपण ह्या ब्रेनचा मिडब्रेन मधून सेक्शन घेतला, इथून कट केला ब्रेन, आपण मिडब्रेन मधून पास होणारा एक सेक्शन घेतला, तर आतमधल्या बाजूला आपल्याला असं पाहायला मिळतं की व्हाईट मॅटर मध्ये ग्रे मॅटरचे मास आहेत. आणि आपण अशा प्रकारचे व्हाईट मॅटर मध्ये ग्रे मॅटरचे मासेस असतील तर त्यांना न्यूक्लियाय असं म्हणतो, बरोबर आहे का. आणि मग मिडब्रेनच्या व्हाईट मॅटर मध्ये जे एक न्यूक्लियस असतं, दॅट न्यूक्लियस इज कॉल्ड एज अ रेड न्यूक्लियस व्हेन यू आर टेकिंग सेक्शन. हे पहा, सेक्शन घेतला, हा क्रस सेरेब्री, क्रुरा सेरेब्री तुम्हाला दिसताय, आणि मग त्याच्यामधून जेव्हा तुम्ही सेक्शन घेता तेव्हा इथं रेड कलर मध्ये दोन न्यूक्लियाय दाखवलेले आहेत, त्यांना आपण रेड न्यूक्लियाय म्हणतो. हे पहा, नियर द सेंटर ऑफ मिडब्रेन is a mass of gray matter scattered within white matter and it is called as a red nucleus. याचं काम काय, रेड न्यूक्लियसचं काम काय, इट प्लेज an important role in controlling body posture. ऍक्च्युअली बॉडी पोश्चर रेग्युलेट करण्यामध्ये सेरेबेलम पण महत्वाचा रोल प्ले करतो, की जो हाइंड ब्रेन मध्ये येणार आहे, पण त्याला असिस्ट करण्याचं काम हे रेड न्यूक्लियस करतं. मसल टोन पण हा रेग्युलेट करतो, मॉडिफाईंग सम मोटार ऍक्टिव्हिटीज अँड मोटार कोऑर्डिनेशन, काही मुवमेंट मॉडिफाय करण्याचं काम हे रेड न्यूक्लियस करत असतं. हे पहा, मिडब्रेन मधून घेतलेला सेक्शन असल्यामुळं तुम्हाला इथं सेरेब्रल ॲक्वेडक्ट पण दिसतंय, सेंट्रलला छिद्र दिसतंय की जे मिडब्रेन मधून पास होत आहे खाली, बरोबर, फोर्थ व्हेंट्रिकल कडे. क्लिअर झालं. इथं आपल्या ब्रेनचा दुसरा पार्ट म्हणजे मिडल पोर्शन, दॅट इज कॉल्ड ॲज अ मिड ब्रेन, हा कंप्लीट होतो. मिडब्रेन झाल्यानंतर आता ब्रेनचा तिसरा पार्ट, दॅट इज कॉल्ड ॲज अ हाइंड ब्रेन और रोम्बेनसेफॅलॉन. आता लक्षात घ्या, इथं वरती कुठेतरी फोरब्रेनचे सेरेब्रम, डायन्सेफॅलॉन, ऑल्फॅक्टरी लोब्स, मिडब्रेन झाला, आणि आता खालचा हा जो पोर्शन दिसतो लास्ट, या पोर्शनला सी इथपर्यंतच मी म्हणतो, इथपर्यंतच मार्क करतो फक्त. हा जो पोर्शन आता दिसणार आहे, दिस पोर्शन इज द हाइंड ब्रेन. हे पहा, मी इथून इथपर्यंतचा पोर्शन मार्क करतो, हा हाइंड ब्रेन असेल. खरं तर या हाइंड ब्रेन मध्ये तीन पार्ट आहेत, एक पॉन्स व्हॅरोली, दुसरा मेडुला ऑब्लॉंगेटा इथं आहे, आणि तिसरा सेरेबेलम. तर पॉन्स व्हॅरोली आणि सेरेबेलम या दोघांना एकत्रित आपण मेटेनसेफॅलॉन असं म्हणतो, आणि मेडुला ऑब्लॉंगेटा याला मात्र आपण मायलेनसेफॅलॉन असं म्हणतो. पहिल्यांदा जो चार्ट आपण पाहिला त्याच्यात हे होतं, बरोबर आहे. आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या, याच डायग्राम वरून तुम्ही पहा, ब्रेन स्टेम म्हणून एक पार्ट या ठिकाणी कन्सिडर केला होता, त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो की ब्रेन स्टेम कुणाकुणाला म्हटलं जातं. हे पहा, आपण जर आता हे पाहिलं तर ब्रेनचा हा खाली आपल्याला देठ असल्यासारखा दिसतोय काहीतरी, इथून पुअर ब्रेन चालू होतो, बरोबर आहे. तर इथला मेडुला ऑब्लॉंगेटा हा पॉन्स व्हॅरोली आणि या ठिकाणी असणारा मिड ब्रेन, हे तीन पार्ट एका खाली एक असतात, आणि त्यामुळं ब्रेन स्टेम मध्ये कोण कोण इन्क्लूड केले जातात असा जर आपल्याला प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे ब्रेन स्टेम इन्क्लूड मिड ब्रेन, देन पॉन्स व्हॅरोली अँड मेडुला ऑब्लॉंगेटा. बरोबर आहे. अगदी हाइंड ब्रेन शिकत असताना हा एक कन्सेप्ट लक्षात असू द्या, बरोबर आहे का. म्हणजे ब्रेन स्टेम मध्ये एक पार्ट मिड ब्रेन मधला तर दोन पार्ट हँड ब्रेन मधले येतील, बरोबर आहे का. आणि मग हे लक्षात राहिल्यानंतर पुन्हा एकदा या डायग्राम कडे पहा, तीन पार्ट हँड ब्रेनचे, पॉन्स व्हॅरोली, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि सेरेबेलम, आणि हे तीन पार्ट संपले की खाली चालू होतो तो स्पायनल कॉर्ड, बरोबर आहे. मेडुला ऑब्लॉंगेटा पासून खाली सुरू होतो. ओके. आता याच्यातला एक एक पार्ट आपण लक्षात घेऊया. त्यापैकी पहिला पार्ट आहे पॉन्स व्हॅरोली, मी इथं नाव देतो, हा पॉन्स व्हॅरोली आहे. लक्षात घ्या त्याचं लोकेशन कुठे आहे रे,
मिड ब्रेनच्या खाली, बिलो द मिड ब्रेन. सेरेबेलमच्या पुढं, हा मागचा पार्ट आहे तो, दिस इज सेरेबेलम, बरोबर आहे, याच्या अँटेरियर साइडला. तर मेडुला ऑब्लॉंगेटाच्या वर, बरोबर आहे, या ठिकाणी हा पॉन्स व्हॅरोली लोकेटेड आहे. ऍक्च्युअली एक राउंडेड स्ट्रक्चर असतं पॉन्स व्हॅरोली म्हणजे, दॅट इज लोकेटेड बिलो द मिड ब्रेन अँड इट कंटेन क्रॉसिंग नर्व बँड्स. फोरब्रेन मिड ब्रेन कडून आलेले, ब्रेनच्या वरच्या पार्ट कडून आलेले नर्व बँड्स ह्याच्यामध्ये क्रॉस झालेले असतात. पहा हे पहा, द पॉन्स व्हॅरोली अपीअर्स एज अ राउंडेड बल्ज. हा गोलाकार फुगा पुढे आल्यासारखा दिसतो पॉन्स व्हॅरोली म्हणजे, बरोबर आहे का. ऑन अंडरलाईन अंडर साइड ऑफ ब्रेन स्टेम, म्हणजे ही जी ब्रेन स्टेमची आतली बाजू आहे ना, याच्यावरती एक राउंडेड बल्ज दिसतो. मी तुम्हाला ऑलरेडी ब्रेन स्टेम म्हणजे सांगितलं, मिड ब्रेन, पॉन्स, मेडुला ऑब्लॉंगेटा, तिघांना एकत्रित ब्रेन स्टेम म्हणायचं. आणि ह्या स्टेमच्या आतमधल्या बाजूला एक राउंडेड बल्ज्ड पोर्शन आपल्याला पाहायला मिळतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ पॉन्स व्हॅरोली. याला पॉन्स व्हॅरोली असं म्हणूया. ठीक आहे. ऍक्च्युअली पुन्हा इथं मुद्दाम लिहिलंय, ब्रेन स्टेम कन्सिस्ट ऑफ मिड ब्रेन, पॉन्स अँड मेडुला. या तिघांपासून ब्रेन स्टेम तयार झाला. ऐका, या पॉन्स व्हॅरोली मध्ये काय असतं रे? इट कंटेन क्रॉस बँड ऑफ नर्व फायबर्स कनेक्टिंग सेरेब्रम अँड सेरेबेलर लोब्स किंवा मेडुला ऑब्लॉंगेटा अँड स्पायनल कॉर्ड. हे नीट समजून घ्या. आता इथं सेरेबेलम आहे, वर सेरेब्रम आहे. या सेरेब्रमचे दोन हेमिस्फिअर तयार झाले होते, एक डावा एक उजवा. दोन्ही हेमिस्फिअर कडून खाली नर्व बँड आले असतील, ते आता सेरेबेलम बरोबर जोडणार आहे, त्याच्यानंतर मेडुला ऑब्लॉंगेटा बरोबर जोडणार आहे आणि ते खाली स्पायनल कॉर्डला पण पाठवायचे. पण ब्रेनच्या वरच्या भागाकडून आलेले जे नर्व बँड्स आहेत, पॉन्स व्हॅरोली मध्ये आल्यानंतर ते राईट साइड कडून लेफ्ट साइडला जातात आणि लेफ्ट साइड कडून राईट साइडला जातात. म्हणजे राईट आणि लेफ्ट साइडचे नर्व बँड्स पॉन्स व्हॅरोली मध्ये क्रॉस होतात, बरोबर आहे. नीट लक्षात घ्या, ऍक्च्युअल द क्रॉसिंग पॉइंट इज कॉल्ड ॲज डीकसेशन. डीकसेशन जरी पुस्तकात उल्लेख नसेल तरी लक्षात ठेवा. व्हॉट इज डीकसेशन? इट इज द क्रॉसिंग ऑफ or cross of the nerve bands coming from right and left side of the brain. कुठं क्रॉस होता तर इन पॉन्स व्हॅरोली. आणि ह्याच्यामुळे गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या ब्रेनचा जो राईट पार्ट आहे, इट कंट्रोल ऍक्टिव्हिटीज ऑफ द लेफ्ट साइड ऑफ बॉडी अँड लेफ्ट पार्ट कंटेन ऍक्टिव्हिटीज इन द राईट साइड ऑफ द बॉडी, बरोबर आहे का. त्यामुळे ब्रेनच्या राईट साइडला डॅमेज झालं, दॅट मे कॉज पॅरालिसिस ऑफ लेफ्ट साइड. आणि जर लेफ्ट साइडला डॅमेज झालं तर राईट साइड पॅरालाइज होऊ शकते, कारण नर्व बँड्स क्रॉस झालेले आहेत. इन विच रिजन? दे आर क्रॉस्ड इन पॉन्स व्हॅरोली, बरोबर आहे का. या पद्धतीनं हा पॉन्स व्हॅरोली या ठिकाणी आहे. ऍक्च्युअली या पॉन्स व्हॅरोली मध्ये सुद्धा अनेक न्यूक्लियाय आपल्याला पाहायला मिळतात. इट कंटेन सेव्हरल न्यूक्लियाय, बरोबर आहे का. पण पॉन्स व्हॅरोली, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि स्पायनल कॉर्ड, इथून आता एक वेगळेपण आहे, ते पण लक्षात ठेवा. इथं आता ग्रे मॅटर आत जातं आणि व्हाईट मॅटर बाहेर येतं, बरोबर आहे का. या पॉन्स व्हॅरोली मध्ये पण आपल्याला अनेक न्यूक्लियाय पाहायला मिळतात. पॉन्स व्हॅरोली मध्ये तुम्ही रेस्पिरेशन चॅप्टर मध्ये शिकलेला आहात, तिथे एक निमोटॅक्टिक सेंटर नावाचं सेंटर पण आहे, की जे रेस्पिरेशन रेट कंट्रोल करण्यामध्ये ज्याचा महत्वाचा रोल आहे. ते दुसऱ्या चॅप्टर मध्ये आपण ऑलरेडी शिकलेलो आहोत, त्याचं लिंक या ठिकाणी लक्षात असू द्या. हा झाला एक पार्ट, पॉन्स व्हॅरोली. ठीक आहे. देन द सेकंड पार्ट ऑफ द हाइंड ब्रेन इज द सेरेबेलम. बघा, या डायग्राम मध्ये तुम्हाला अनेक पार्ट दिसतो, परंतु इथं जो असा खालचा गुलाबी रंगाचा चमकणारा जो पोर्शन दिसतो, दिस इज द सेरेबेलम. हा सेरेबेलम आहे, येलो आणि गुलाबी असं एकत्रित आहे, बरोबर आहे. या डायग्राम कडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येत असेल, हा जो सेरेबेलम आहे, ऍक्च्युअली इट इज एंटायरली बिलो द सेरेब्रम. सेरेब्रमच्या खाली बसलाय बॅक साइडनं, बरोबर आहे का. सेरेबेलम हा ब्रेन मधील सेकंड लार्जेस्ट पार्ट आहे आणि म्हणून आपण म्हणतो द सेरेबेलम इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. साधारणतः ब्रेनचं 11 ते 12% वेट हे सेरेबेलमचं आहे. ऍक्च्युअली हा जो सेरेबेलम आहे ना, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज लेसर ब्रेन. आपण सेरेब्रमला ग्रेटर ब्रेन म्हणतो, मोठा मेंदू.
तर सेरेबेलमला लेसर ब्रेन असं म्हणतो, बिकॉज इट इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन that is located entirely below the cerebrum on the back side. बॅक साइडनं सेरेब्रमच्या खालती आहे. पॉन्स व्हेरोलीच्या पण बॅक साइडला आपल्याला हा पाहायला मिळतो. बरोबर आहे. ऍक्च्युअल जेव्हा आपण हा सेरेबेलम पाहतो, पुढच्या एका डायग्राम मध्ये मी तुम्हाला दाखवेल, ज्यामुळे तुम्ही हा सेरेबेलम आता लॅटरल साइडनं पाहता, परंतु जर इकडनं पाहायला गेलात, त्याला बॅक साइडनं जर पाहायला गेलात, तर हा कम्प्लीट सेरेबेलम दिसेल, त्या साइडचा पण दिसेल. आणि तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ह्याला अशा प्रकारचे दोन कडेचे पार्ट आहेत. एक अलीकडून दिसतोय, हा बॅक साइडचा, आणि एक त्या बाजूला अशी टाय नॉट असल्यासारखं स्ट्रक्चर दिसतं. त्यापैकी हे कडेचे जे दोन लोब्स आहेत ना, यांना म्हणायचं लॅटरल हेमिस्फिअर्स, और त्यांना आपण असं म्हणूया, दे आर कॉल्ड ॲज सेरेबेलर हेमिस्फिअर्स. हे पहा, आपण पहिल्यांदा सेरेब्रल हेमिस्फिअर शिकलो होतो, आता हे सेरेबेलर हेमिस्फिअर. आणि यांना एकमेकांशी जोडणारा हा जो मधला पोर्शन आहे, दिस इज वर्मिस. हा वर्मिस आहे, आणि त्यामुळे आपण म्हणतो इट कन्सिस्ट ऑफ टू लॅटरल हेमिस्फिअर अँड सेंट्रल वर्मिस. बरोबर, पुढच्या एका फोटोमध्ये मी दाखवेल तो. हा इथं बघा, हा वरचा जो पोर्शन आहे आता अंधुक दिसतो, ब्लर झालेला, हा फोरब्रेन मिड ब्रेन, त्याच्याकडे दुर्लक्ष करा. इथं असेल पॉन्स, इथं असेल मेडुला, आणि हा रेड कलर मध्ये दिसतोय तो सेरेबेलम, हा लॅटरल साइडनं. आता तो ब्रेन फिरवला, त्याचं तोंड पलीकडे केलं, मागून तुम्ही हा ब्रेन पाहायला गेलात, तर तुम्हाला ऍक्च्युअल या ठिकाणी काय दिसतं बघा. हा कडेचा पोर्शन एक हेमिस्फिअर, लॅटरल हेमिस्फिअर, इकडचा पोर्शन दुसरा लॅटरल हेमिस्फिअर, आणि मधला पोर्शन वर्मिस. अशा तीन भागामध्ये हा सेरेबेलम डिवाइड झालेला असतो. बरोबर आहे का? हे पहा, सेरेबेलम मध्ये पण आउटर ग्रे मॅटर असेल, इनर व्हाईट मॅटर असेल, पण ग्रे मॅटर हे थिन असतं, आतमध्ये बराचसा पोर्शन हा व्हाईट मॅटरचा आहे. आता सेरेबेलमच्या सरफेस वरती पण गायरी आणि सल्सी असतात, परंतु सेरेबेलमच्या ज्या सल्सी आहेत त्या खूप खोल घुसलेल्या आहेत. म्हणजे कॉर्टेक्स हा आतल्या बाजूला, व्हाईट किंवा ग्रे मॅटर हे व्हाईट मॅटर मध्ये खूप खोलपर्यंत घुसलेला आहे. अँड दॅट कम्प्लीट स्ट्रक्चर अपियर लाईक ट्री ब्रांचेस, अँड दॅट इज कॉल्ड एज अर्बर व्हाईटी. काय आहे तो पोर्शन आपण बघूया. हे पहा, इथे एका फोटोमध्ये तुम्हाला दिसत असेल, आता फक्त सेरेबेलम वरती फोकस करा. या सेरेबेलमच्या बाबतीत एवढा जो पोर्शन आहे, कडेचा भाग आहे तो ग्रे मॅटर, हा डार्क दिसतोय तो, आणि तुम्हाला दिसतं की ह्याच्या ज्या ग्रे मॅटरच्या ज्या घड्या पडलेल्या आहेत, फोल्ड्स आहेत, सल्सी, त्या व्हाईट मॅटर मध्ये खूप खोल आत घुसलेल्या आहेत. बरोबर आहे, आणि त्यामुळे एक डिझाईन आपल्याला तयार झाल्यासारखी दिसते, दॅट इज कॉल्ड एज अ अर्बर व्हाईटी. बरोबर, ट्री ब्रांचिंग लाईक स्ट्रक्चर दिसतं, वेअर द ग्रे मॅटर पेनिट्रेट डीप इनसाइड द व्हाईट मॅटर. कशाच्या मदतीने? खाचा तयार होऊन, म्हणजे सल्सी तयार झाल्यामुळे. अँड दिस स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज अर्बर व्हाईटी ऑफ सेरेबेलम. बरोबर आहे का? आणि म्हणून मी या ठिकाणी असं म्हणेल, इट इज कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर विथ अ थिन लेअर ऑफ ग्रे मॅटर बाहेरून, आणि त्याला म्हणायचं द कॉर्टेक्स. तर व्हाईट मॅटरला काय म्हणाल रे? मेडुला. बरोबर आहे का? बट द व्हाईट मॅटर इंटरमिक्स विथ द ग्रे मॅटर. का? कारण ग्रे मॅटरच आत घुसलं, अँड शो ट्री लाईक पॅटर्न कॉल्ड ॲज अर्बर व्हाईटी. आणि लक्षात ठेवा, प्रेझेन्स ऑफ अर्बर व्हाईटी इज अन कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ द सेरेबेलम. बरोबर आहे. आता ब्रेनच्या डायग्राम कुठून जरी काढल्या तरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे, इथं ब्रेन सेक्शन घेतलाय, फक्त हाइंड ब्रेनचा पार्ट दाखवलाय, पॉन्स दाखवलाय, मेडुला दाखवलाय, सेरेबेलम दाखवलाय, आणि हा सेरेब्रमचा ऑसिपिटल लोब वरून आलेला दाखवलाय. हा ठीक आहे. चला पुढच्या गोष्टीकडे आता लक्ष देऊया आपण. हा जो सेरेबेलम आहे, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, इट इज द सेकंड लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन. बरोबर आहे. द सेरेब्रल सरफेस ऑफ द सेरेबेलम शो गायरी अँड सल्सी आहेतच आहेत, आता आपण बघितल्या. अँड ऍक्च्युअली द सेरेबेलम कंटेन नंबर ऑफ न्यूक्लियाय, ह्याच्यामध्ये पण न्यूक्लियाय आहेत व्हाईट मॅटर मध्ये, दॅट लाय डीप इन टू द सेरेबेलर हेमिस्फिअर. म्हणजे जे कडेचे हेमिस्फिअर आहेत त्याच्या आतमध्ये तुम्हाला न्यूक्लियाय पाहायला मिळते. दिस इज अबाउट द स्ट्रक्चर ऑफ सेरेबेलम. सेरेबेलम मध्ये आणखीन एक गोष्ट पाहायला मिळते, तीन नर्व बँड्स दिसत आहेत,
आणि त्यांना तुम्ही सेरेबेलर पेडन्कल्स असं म्हणणार आहात. ते मी दाखवतो पुढं. या सेरेबेलमच्या कॉर्टेक्स मध्ये काय आहे, आपल्या पुस्तकात दिलेले एक सेंटेन्स आहे, ओव्हर 30 मिलियन न्यूरॉन्स लाय इन द कॉर्टेक्स. हे आकडा लक्षात असू द्या. आता पहा, या ठिकाणी मी तुम्हाला सेरेबेलर पेडन्कल्स दाखवतो. तुमच्या लक्षात येत असेल, इथं आता डायग्राम मध्ये खूप खालचा पार्ट दाखवलाय. हे पहा, हा आहे पॉन्स, हा आहे मेडुला, आणि इकडं वरती दाखवलाय मिड ब्रेन. तर हा मागचा आहे. सी व्हॉट इज दिस? दिस इज सेरेबेलम, कॉर्टेक्स आणि मेडुला. ऐका आता, या सेरेबेलम मधून अशा प्रकारचे 3 बँड्स तुम्हाला आलेले दिसतील. ह्या काळ्या कलरचे एरो जे दाखवलेले आहेत ना, ते मी त्यांना आता रेड केलेले. हे बरोबर आहे. हे जे एरो आहेत, ऍक्च्युअली दीज एरोज दे इंडिकेट नर्व बँड्स that come from cerebellum and connect to midbrain, pons and medulla oblongata. आणि ह्या 3 नर्व बँड्स ना तुम्ही सेरेबेलर पेडुंकल्स असं म्हणायचं. पहा, 3 pairs of myelinated nerve bands called as cerebellar peduncles connect cerebellum to other parts of CNS, म्हणजे other parts of the brain असं लक्षात ठेवा. म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटाला जोडतो तो इन्फेरियर बंडल, पॉन्सला जोडतो तो मिडल बंडल, आणि मिडब्रेनला जोडला तो सुपेरियर बंडल. असे 3 बंडल यांना आपण एकत्रित सेरेबेलर पेडुंकल्स असं म्हणायचं. बरोबर आहे का? इथपर्यंतच्या ज्या गोष्टी आहेत ना, या सर्व गोष्टी आपल्याला सेरेबेलमच्या स्ट्रक्चर बद्दलच्या. नाउ व्हॉट आर द फंक्शन्स? यांची फंक्शन काय आहेत? तर पहिलं फंक्शन लक्षात घ्या, द सेरेबेलम हेल्प टू मेंटेन बॉडी इक्विलिब्रियम, इक्विलिब्रियम ऑफ द बॉडी, बॉडीचा बॅलन्स मेंटेन करणं, किंवा बॉडीचं पोश्चर, युअर इन स्टँडिंग पोश्चर, बेंडिंग पोश्चर. तुम्ही बेंड असाल तर बेंड मेंटेन करणं, तुम्हाला पडू न देणं. स्टँडिंग पोश्चरला असाल तर ते पोश्चर मेंटेन करणं. याच्यामध्ये सेरेबेलमचा महत्वाचा रोल आहे. ह्युमन ब्रेन मध्ये हा चांगला डेव्हलप झालेला असतो, त्यामुळे आपण बॉडीचा बॅलन्स मेंटेन करू शकतो. इव्हन पक्ष्यांमध्ये पण, त्यामुळे फ्लाइंगच्या वेळेला त्या बॅलन्स मेंटेन करतात. बॅलन्सिंग ओरिएंटेशन, बॉडीचं बॅलन्सिंग मेंटेन करणं. तुम्ही खूप निवळत्या जागेवरती, उंच कड्यावरती कुठेतरी उभा आहात, त्यावेळेला आपला तोल गेला तर पटकन ते मेंटेन करण्याचं काम हा सेरेबेलम करतो. पुढं मी तुम्हाला इयर स्ट्रक्चर शिकवणार आहे, आणि तुम्ही लक्षात घ्या, त्या आपल्या कानाचं लिंकिंग कुठेतरी ह्या सेरेबेलमशी असतं, आणि हे दोघं मिळून बॉडीचा बॅलन्स मेंटेन करण्यात मदत करत असतात. देन इट हेल्प इन मॉडरेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट्स ऑफ द बॉडी. बॉडीच्या व्हॉलंटरी मुवमेंट मॉडरेट करण्यामध्ये पण हा सेरेबेलम महत्वाचा रोल प्ले करतो. बरोबर आहे. इट मेंटेन मसल टोन, मस्क्युलर टोन मेंटेन करतो. बरोबर आहे का? ऍक्च्युअली एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जो सेरेबेलम आहे, इट कंटेन मेनी सेंटर्स टू रेग्युलेट द न्यूरोमस्क्युलर ऍक्टिव्हिटी. आपल्या मस्क्युलर ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करणारे अनेक महत्वाची सेंटर्स आपल्या या सेरेबेलम मध्ये आहेत. आणि मग आपल्या बॉडीतल्या ज्या रॅपिड मुवमेंट असतील, रॅपिड ऍक्टिव्हिटीज असतील, त्या रेग्युलेट करतात. फॉर एक्झाम्पल, वॉकिंग असेल, रनिंग असेल, स्पीकिंग असेल. आता तुम्ही जेव्हा बोलता त्यावेळेला तुमचे जॉ, तुमचा लोअर जॉ, त्याच्यानंतर तुमची टंग, यांची खूप रॅपिड मुवमेंट होते. अँड दिस रॅपिड मुवमेंट इज रेग्युलेटेड बाय दिस सेरेबेलम. ऍट द टाइम ऑफ रनिंग, बॉडीचे पार्ट्स, हात पाय, या सगळ्या गोष्टी आहेत. वॉकिंग, त्यावेळेला त्यांची जी रॅपिड मुवमेंट आहे, दॅट मुवमेंट इज रेग्युलेटेड बाय अवर सेरेबेलम. बरोबर आहे का? आणि आणखीन एक महत्वाचा, की सेरेबेलमनं रेग्युलेट केलेल्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, ऍक्च्युअली दीज आर इनव्हॉलंटरी. म्हणजे आपण पूर्ण अटेन्शन त्यांच्याकडे नाही दिलं तरी त्या चालू शकतात, परंतु दे मे इन्व्हॉल्व लर्निंग इन अर्ली स्टेज. सुरुवातीच्या स्टेजला मात्र ह्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला लर्न करायला लागतात, ह्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला शिकायला लागतात. बरोबर आहे का? अशा प्रकारची ही फंक्शन सेरेबेलमची. ह्याच्या व्यतिरिक्त आणखी काय करतो सेरेबेलम? इट मेंटेन ऑलरेडी इक्विलिब्रियम ऑफ बॉडी, पोश्चर, या सर्व गोष्टी आपल्याला दिसतील. सी देन, मग आतापर्यंत आपण काय शिकलो? पॉन्स, सेरेबेलम. आता तिसरा पार्ट, मेडुला ऑब्लॉंगेटा. या डायग्राम कडे पहा, तुम्हाला आता ओळखायला येतात. सेरेब्रम दिसतोय, ग्रीन कलर मध्ये मिडब्रेन दिसतोय,
इकडं आता कट झालेला आणि बघा झाडाच्या फांद्या असल्यासारखं स्ट्रक्चर दिसते, कार्बोव्हायटी प्लांट सारखं, बरोबर आहे. प्लांट सारखं आपल्याला दिसतं, त्याच्या फांद्या असल्यासारखं. इथं हा राऊंडेड पार्ट आहे, दिस इज पॉन्स. आणि आता हा खालचा पार्ट आहे, दिस इज मेडुला. ब्रेनचा सगळ्यात शेवटचा पार्ट, the posterior most part of the brain is called as a medulla oblongata. अगदी शेवटचा पार्ट आहे, बरोबर आहे का. एक गोष्ट लक्षात ठेवा, द मेड्युला ऑब्लॉंगेटा हॅज सेंट्रल ग्रे मॅटर अँड आउटर व्हाईट मॅटर. आणि इव्हन पॉन्स व्हॅरोली मध्ये पण तसंच आहे. पॉन्स व्हॅरोली, मेडुला ऑब्लॉंगेटा आणि खाली स्पायनल कॉर्ड ह्यांच्यामध्ये ग्रे मॅटर आत, व्हाईट मॅटर बाहेर. आणि बाकीच्या पार्ट मध्ये काय होतं रे आपण शिकलो तेव्हा, ग्रे मॅटर बाहेर, व्हाईट मॅटर आत, उलट आहे इथं, बरोबर आहे. म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा हॅज इनर ग्रे मॅटर कव्हर्ड बाय आउटर व्हाईट मॅटर, बरोबर आहे का. ऍक्च्युअली मेडुला ऑब्लॉंगेटा मध्ये एक व्हेंट्रिकल आहे, याचा उल्लेख सुरुवातीलाच झालेला आहे. आणि हे जे व्हेंट्रिकल असतं ना, दिस इज कॉल्ड एज अ मेटासील. मी आता या ठिकाणी एक मार्क करतो, दिस इज द मेटासील, और इट इज द फोर्थ व्हेंट्रिकल. तुम्हाला माहितीये तिसरं कुठे आहे रे, तिसरं व्हेंट्रिकल या ठिकाणी कुठेतरी डायन्सेफेलॉन मध्ये असेल. आणि चौथं व्हेंट्रिकल पहिलं आणि दुसरं सेरेब्रम मध्ये, एक अलीकडून एक पलीकडं. आता हे दोन पहिल्या तिसऱ्यात ओपन झाले आणि मग ह्या मिड ब्रेन मधून पास होणारी अशीच एक ऍक्विडक्ट आली खाली, बरोबर आहे, याला कनेक्टेड आहे. ह्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत. म्हणजे इथं तुम्हाला मेडुला ऑब्लॉंगेटा वरती त्याच्या आतमध्ये फोर्थ व्हेंट्रिकल दिसेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, मेडुला ऑब्लॉंगेटाच्या वॉलला 3 छिद्र आहेत. त्यांना तुम्ही फोरामेन्स असं म्हणा, फोरामेन, 3 होल आहेत. हे पहा, ह्या 3 होल मधूनच ऍक्च्युअली ह्या चौथ्या व्हेंट्रिकल मधला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड बाहेर येतो आणि तो सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये स्प्रेड होतो. मेनिंजेस शिकवताना सांगितलेलं आहे तुम्हाला, बरोबर आहे का. मग आता हे 3 ओपनिंग म्हणजे फोरामेन ह्यांची नावं लक्षात ठेवा. जर आता तुम्ही सेरेबेलम काढून टाकला आणि आता तुमच्या समोर इथं आता हा पॉन्स व्हॅरोली आणि खाली मेडुला ऑब्लॉंगेटा, बघा इथं असणारा सेरेबेलम तुम्ही काढून टाकला आणि ह्या व्यक्तीचा ब्रेन तुम्ही बॅक साइडनं पाहता, ह्याचे डोळे इकडं आहेत, बरोबर आहे. तर इथं मागच्या बाजूला म्हणजे डॉर्सल साइडला एक होल असतं, सेंटरला सिंगल, बरोबर आहे. हे जे आहे ना सिंगल, इट इज कॉल्ड ॲज अ फोरामेन ऑफ मॅजेंडी. म्हणून आपण सांगायचं ऑन द डॉर्सल सरफेस, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याची बॅक साइडनं मेडुला ऑब्लॉंगेटावरती सेंटरला एक छिद्र आहे, फोरामेन ऑफ मॅजेंडी. चौथ्या व्हेंट्रिकल मधला सीएसएफ त्याच्यातून बाहेर येतो. तसंच समजा आता थोड्या वेळ कन्सिडर करा की ही माझी मान म्हणजे, कन्सिडर करा हे की नाही, मेडुला ऑब्लॉंगेटा आहे, तर या मानेला मागणं छिद्र आहे, ते फोरामेन ऑफ मॅजेंडी. मानेच्या आतमध्ये फोर्थ व्हेंट्रिकल आहे, बरोबर आहे. आणि ह्या मानेला इकडनं एक आणि इकडनं एक छिद्र आहे. ह्या कडेच्या ज्या 2 होल आहेत त्यांना नाव आहे फोरामेन ऑफ लुश्का. झालं, 3 होल आहेत आणि त्यामुळं आतमध्ये जे व्हेंट्रिकल आहेत त्याच्यातला सीएसएफ बाहेर येतो आणि सब अरॅक्नॉइड स्पेस मध्ये स्प्रेड होतो, बरोबर आहे का. आता एक एक गोष्टी समजून घ्या आणि मग मी पुढे आणखीन सांगतो. हे पहा, हा जो मेडुला ऑब्लॉंगेटा आहे याच्यावरती एक कोरॉइड प्लेक्सस असतो. वी नो कोरॉइड प्लेक्सस इज द बंच ऑफ कॅपिलरीज. आणखीन एक कोरॉइड प्लेक्सस आपल्याला इपिथॅलॅमसशी रिलेटेड आपण शिकलो होतो वर कुठेतरी, इपिथॅलॅमस, त्याला नाव दिलं होतं एंटेरियर कोरॉइड प्लेक्सस. आणि मेडुला ऑब्लॉंगेटा वरती आहे तो पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस, बरोबर आहे. कोरॉइड प्लेक्ससचं काम माहितीच आहे तुम्हाला, तो सीएसएफ सिक्रीट करतो, सिक्रेशन ऑफ सीएसएफ, आणि मग तो ह्या 3 ओपनिंग मधून बाहेर येतो, बरोबर आहे. पुढे आपल्याला सेरेबेलमची फंक्शन शिकायचे, पण त्याच्या अगोदर ह्या स्ट्रक्चर बद्दल एकदा गोष्टी रिवाइज करूया. मेडुला ऑब्लॉंगेटा बघा, हा पिंक कलर मध्ये पॉन्स आणि खाली मेडुला ऑब्लॉंगेटा खालचा पोर्शन. व्हॉट इज मेडुला ऑब्लॉंगेटा? इट इज द पोस्टेरियर कोनिकल पार्ट ऑफ द ब्रेन. पोस्टेरियर सगळ्यात खालचा ब्रेनचा पार्ट.
आणि हाच पार्ट पुढे कंटिन्यू होतो ऍज अ स्पायनल कॉर्ड, की जो आता आपल्या स्कल मधून बाहेर येतो आणि पाठीच्या कण्यातून जातो. पण ब्रेनचा मेडुला ऑब्लॉंगेटा मात्र स्कल मध्येच बसलेला असतो. आणि म्हणून आपण म्हणतो मेडुला ऑब्लॉंगेटा इज द पोस्टेरियर कोनिकल पार्ट ऑफ द ब्रेन अँड इट कंटिन्यू ऍज द स्पायनल कॉर्ड. खाली स्पायनल कॉर्ड म्हणून कंटिन्यू होतो. बरोबर आहे, म्हणजे खाली तो स्पायनल कॉर्डला जोडलेला आहे. इट हॅज इनर ग्रे मॅटर अँड आउटर व्हाईट मॅटर. ऑलरेडी आय टोल्ड यू. बरोबर आहे, ह्याच्यात आतमधून ग्रे मॅटर आहे आणि बाहेरून व्हाईट मॅटर आहे. बरोबर. पुढं ह्याच्या आतमध्ये वेंट्रिकल आहे. and that ventricle is called as the fourth ventricle or metasil. फोर्थ व्हेंट्रिकल किंवा मेटासिल म्हणायचं. बरोबर आहे का. पुढे सांगतो की ह्याच्या रूफ वरती, सरफेस वरती कोरॉइड प्लेक्सस आहे. पण तो कसला, पोस्टिरियर कोरॉइड प्लेक्सस. बघा, इट्स रूफ म्हणजे फोर्थ व्हेंट्रिकलचं जे रूफ आहे हॅज पोस्टिरियर कोरॉइड प्लेक्सस फॉर सिक्रिशन ऑफ CSF, सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आणि याच्यात सिक्रेट झालेला सेरेब्रोस्पायनल फ्लुइड फोर्थ व्हेंट्रिकल मधून बाहेर येतो 3 ओपनिंग वाटे. त्या 3 ओपनिंग कुठल्या रे. बघा, द पोस्टेरियर कोरॉइड प्लेक्सस आल्सो शो किंवा सॉरी, हा जो इथला जो आहे इट हॅज 3 ओपनिंग्स मेटासेलला. अ पेअर ऑफ फोरामेन ऑफ लुश्का, ह्या लॅटरल साइडला आहेत पहा, लॅटरल अँड मेडियन फोरामेन ऑफ मॅजेंडी. मी सांगितलं होतं तुम्ही माझी मान ह्याला जर मेडुला ऑब्लॉंगेटा म्हणत असेल ब्रेनची, तर बॅक साइडने एक छिद्र आहे फोरामेन मॅजेंडी मेडियनला, आणि कडेनं असणारा फोरामेन ऑफ लुश्का, परंतु त्या 2 आहेत. आता हा पार्ट सगळा झाला असेल तर आपल्याला समजून घ्यायचे त्या मेडुला ऑब्लॉंगेटाची फंक्शन्स. एक गोष्ट लक्षात ठेवा, मेडुला ऑब्लॉंगेटावरती आपल्या बॉडीतल्या अतिशय महत्वाच्या ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करणारी सेंटर्स आहेत. या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या आपल्याला लाईफ जगण्यासाठी गरजेच्या आहेत आणि त्यामुळे आपण त्यांना व्हायटल ऍक्टिव्हिटीज म्हणूया. आणि ह्या व्हायटल ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करणारी व्हायटल सेंटर्स ह्याच्यामध्ये आहेत. ह्या इनव्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज आहेत. उदाहरणार्थ म्हणजे ह्या जर ऍक्टिव्हिटी स्टॉप झाल्या तर आपलं लाईफ स्टॉप होऊ शकतं, डेथ होऊ शकते. इतक्या महत्वाच्या ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करणारी सेंटर्स ह्या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी आपले हार्टबीट रेग्युलेट करणारं सेंटर आहे. इव्हन सर्क्युलेशन मध्ये आपण ह्याच्याबद्दल शिकलो होतो की हार्ट रेट रेग्युलेट करणारं सेंटर ब्रेनच्या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आहे. बरोबर आहे. आपला हार्टबीट, त्याच्यानंतर रेस्पिरेशन ऍक्टिव्हिटी. बरोबर आहे. रेस्पिरेशनचं रेग्युलेशन शिकताना पण शिकला होता की रिदम सेंटर जे मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आहे ते आपला रेस्पिरेटरी रेट रेग्युलेट करतं. देन व्हॅसोमोटार ऍक्टिव्हिटीज म्हणजे ब्लड व्हेसलशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीज आहेत. आपला ब्लड प्रेशर असेल, या गोष्टी रेग्युलेट करणारी सेंटर्स या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आहेत. बरोबर आहे का. प्लस आपल्या अन्ननलिकेची मुवमेंट, पेरिस्टाल्टिक मुवमेंट. बरोबर आहे की त्याच्या मदतीने ह्या पेरिस्टाल्टिक मुवमेंट मुळे फूड मटेरियल पुढे पुश होतं आपण जेवण केल्यानंतर. या ऍक्टिव्हिटीज ह्या लाईफ साठी आवश्यक आहेत आणि अशा सर्व ऍक्टिव्हिटीजना तुम्ही व्हायटल ऍक्टिव्हिटीज म्हणा. आणि ही व्हायटल ऍक्टिव्हिटी रेग्युलेट करणारी, इन्व्हॉलंटरी ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करणारी सेंटर्स ह्या मेडुला ऑब्लॉंगेटामध्ये आहेत. आणि त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीच्या मेडुला ऑब्लॉंगेटाला जर थोडीशी जखम झाली तर या ऍक्टिव्हिटीज स्टॉप होऊ शकतात आणि त्याच्यामध्ये व्यक्तीची डेथ होऊ शकते. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, an little injury to medulla can cause sudden death. मेडुलाला झालेली छोटीशी जखम सुद्धा सडन डेथ कॉज करू शकते. त्यावेळेला तेच सांगायचं, बिकॉज द मेडुला कंटेन centers to regulate involuntary vital activities such as heartbeat, vasomotor activities, respiration, etc. And little injury to medulla can stop or may stop these activity and may cause the death. बरोबर आहे का. हे आपल्याला लिहिता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. बरोबर आहे. त्या पद्धतीने बघा आता, इट कंट्रोल इनव्हॉलंटरी व्हायटल फंक्शन्स. बरोबर, लाईक हार्टबीट, रेस्पिरेशन, व्हॅसोमोटार ऍक्टिव्हिटीज अँड पेरिस्टाल्सिस. बरोबर आहे. आता हे एवढंच काम करतो का. नाही, ह्याच्या व्यतिरिक्त पण काम करतो. आणखीन काही ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करतो, पण आपण त्यांना नॉन व्हायटल ऍक्टिव्हिटीज म्हणूया.
कारण त्या ऍक्टिव्हिटीज यांचा अगदी जगण्या मरण्याशीच संबंध येत नाही. म्हणजे त्या ऍक्टिव्हिटीज जगण्यासाठी पटकन अतिशय गरजेच्या आहेत असंच नाही. आणि त्या कुठल्या आहेत? कफिंग असेल, स्नीझिंग असेल, ओमिटिंग असेल, स्वॅलोइंग असेल, यॉनिंग जांभया देणं, या गोष्टी पण मेडुला ऑब्लॉंगेटा कंट्रोल करतो. पहा, इट ऑल्सो कंट्रोल नॉन व्हायटल रिफ्लेक्स ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या. बरोबर आहे. म्हणजे लाईक कुठल्या कुठल्या रे? कफिंग. आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काही चाललं की कफिंग हा रिफ्लेक्स होतो. बरोबर. त्याच्या पुढे स्नीझिंग, नाकातून काहीतरी डस्ट पार्टिकल आत गेल्याबरोबर शिंका लागतात. स्वॅलोइंग, ओमिटिंग, यॉनिंग, अशा प्रकारच्या काही नॉन व्हायटल रिफ्लेक्स ऍक्टिव्हिटीज रेग्युलेट करण्याचं काम हा मेडुला ऑब्लॉंगेटा करतो. क्लिअर झालं? दीज आर द फंक्शन्स ऑफ मेडुला ऑब्लॉंगेटा अँड दिस इज द लास्ट पार्ट ऑफ द ब्रेन. बरोबर आहे. मग फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन आणि तीनही पार्टमध्ये असणारे सब पार्ट्स आपण ऑलरेडी डिस्कस केले. ते विथ देअर स्ट्रक्चर अँड फंक्शन. या गोष्टी नीट लक्षात घ्या. इथं आपला ब्रेन हा संपतो. म्हणजे CNS सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये जे 2 ऑर्गन आहेत त्यापैकी एक ब्रेन आणि दुसरा ऑर्गन आहे तो म्हणजे कुठला? स्पायनल कॉर्ड. यापैकी ब्रेन कंप्लीट झाला. त्यासाठी आपण हे सलग 3 लेक्चरमध्ये डिवाइड करून मी मुद्दाम घेतला. स्लोली एक पार्ट त्याचा अभ्यास करा आणि एकत्रित पुन्हा त्याचं करण्याचा. असा कधीच प्रश्न येणार नाही की अख्ख्या ब्रेनचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करा, कारण आता तेवढा मोठा प्रश्न नाहीच आहे आपल्या परीक्षेला. त्यामुळे अख्खा एक पार्ट येणार नाही. तुम्ही एक पार्ट डिवाइड करा, पण तरी सुद्धा एकत्रित ब्रेनचे पार्टचं डिस्ट्रीब्युशनचा चार्ट तुमच्या डोक्यात असू द्या. मग अजिबात गोंधळ होणार नाही. आणि मग एका पार्टचा डिटेल स्टडी करा. अजिबात काहीही अडचण येणार नाही. हा ब्रेन संपल्यानंतर नेक्स्ट लेक्चरला सेंट्रल नर्वस सिस्टीम मधील पुढचा पार्ट म्हणजे कुठला? स्पायनल कॉर्ड हा आपण शिकूया. त्याचं एक्सटर्नल स्ट्रक्चर, त्याचं इंटरनल हिस्टॉलॉजिकल स्ट्रक्चर, ह्या दोन्ही गोष्टी आपण पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. म्हणजे आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम संपेल आणि मग आपल्याला पेरिफेरल नर्वस सिस्टीम कडे जाता येईल. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण याच ठिकाणी स्टॉप करूया.